बक्षीस हा कोणत्या कामी तुम्हाला भेटला, काय बोलणार तुम्ही? सर ॲक्च्युली मी आहे डॉक्टर युवराज राजमाने, प्राथमिक करून साहेबांचा वैद्यकीय अधिकारी. सर हे जो अवॉर्ड आहे आपणाला HMIच्या अव्वल कामगिरीबद्दल, त्याच्यामध्ये येतं प्रसूती, स्त्री कुटुंब शस्त्रक्रिया व पुरुष कुटुंब शस्त्रक्रिया ह्या सर्व बाबीचं हे करून आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या PHCला वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आपल्याला देऊन काल सन्मानित केलेला आहे. तर ह्या सगळ्यांचा अतिशय श्रेय जो आहे माझ्या पूर्ण कर्मचारीचा आहे. आणि ॲक्च्युली मेन जो गायडन्स आणि सपोर्ट जो आहे ते माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी सर आहेत, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत साळुके सर आहेत, जसे की आपले OSD म्हणून आपले सागर पाटील सर आहेत, आणि आपले साथरोग अधिकारी ठाकरे सर आहेत, तालुका आरोग्य अधिकारी आपले ऋग्वेद दुधाड सर आहेत. त्यासोबत जो गेल्या वर्षीसुद्धा त्यांनी खूप चांगले हे केले होते ते आपले श्रीकांत कुलकर्णी सर आहेत व संदीप गाडेकर सुद्धा आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन दिले होतं. आणि त्यांच्या सर्वांच्या ह्याच्यामुळेच आज आपण इथं आहे. आणि आपल्याला दुसऱ्यांदा गेल्या वर्षीसुद्धा आपल्या सर्वात जास्त प्रसूती करणारे, राज्यात जास्त प्रसूती करणारे PHC किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र पण आम्हाला सन्मानित केले होते. त्याच सहयोगाने ह्या वर्षीसुद्धा आपल्याला सतत दुसऱ्यांदा आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रसूती म्हणून आपल्याला हे सन्मान माननीय प्रकाश आंबेडकर सर यांच्या हस्ते आपल्याला काल दिलेले आहे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये काल मुंबई येतं. तुमचं अभिनंदन. त्याचबरोबर आपल्यासोबत एक लोकनेते आहे आणि ते विशेष म्हणजे ते खूप कार्यात चांगले काम करत आहे, ते म्हणजे काशीनाथ चौधरी, हे बांधकाम सभापती जिल्हा परिषद पालघर हे आहेत. आपण त्याच्याकडून प्रतिक्रिया जाणार, यांच्या कामगिरीबद्दल ही शाबासकी कशी देणार तुम्ही? वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्काराने एका दिवसापूर्वी यांना 7 PHCला सन्मानित केलं. या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित केलं गेलं. डहाणू तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशी PHC आणि या PHCच्या कार्यक्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अजूनही बऱ्याचशा गावांना, पाड्यांना साधं मोबाईलचं नेटवर्कही नाही आणि अज्ञान आणि थोडंसं या भागामधली जागृतीही कमी आहे. आणि याही परिस्थितीमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त प्रसूती आणि शस्त्रक्रिया करणारी PHCचा मानकरी या जिल्ह्यामध्ये 7 PHCने मिळवला. या PHCमध्ये काम करणारे आमच्या सगळ्या आशाताई, ANM, GNM, सगळा स्टाफ आणि त्यांना गायडन्स करणारे इथले मेडिकल ऑफिसर, त्यांचा पूर्ण स्टाफ, THO, जिल्हा आरोग्य अधिकारी, त्यांचे पूर्ण टीम आणि या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांचे सगळे सहकारी, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. इथल्या काही सुविधा जरी कमी असल्या तरी त्या ज्या आहेत त्या सुविधेंच्या माध्यमातून या भागातील महिलांना चांगलं आरोग्यसेवा, प्रसूतीबद्दल विश्वास निर्माण करण्याचं काम आणि ती मोठ्या संख्येने प्रसूती करून जिल्ह्यामध्ये 1 नंबरची PHC म्हणून मानकरी ठरलेली आहे. या निमित्तानं मी या PHC अंतर्गत काम करणाऱ्या सर्वच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपल्यासोबत डॉक्टर पण आहेत, आपण त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय डॉक्टर काय बोलणार? नमस्कार, माझं नाव डॉक्टर ऋग्वेद रामचंद्र दुधाटे, मी तालुका वैद्यकीय अधिकारी डहाणू. अतिशय भावनिक आणि आनंद आणि अभिमानाचं क्षण आहे, कारण की ही जी मान सन्मान किंवा पुरस्कार आपल्याला भेटलेला आहे. आज आपण 2026मध्ये आहे. बरेच ठिकाणी डिलिव्हरीज ज्या आपल्या होतात ते शहरी भागामध्ये होतात, पण ग्रामीण भागामध्ये मुंबईच्या जवळ राहूनसुद्धा आपण आज लोक 7 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रत्येक कर्मचारीवर विश्वास ठेवतात. यामध्ये डॉक्टरचा रोल हा शेवटचा येतो, पण आशाताई, BF, ANM हे लोकांवर विश्वास ठेवून त्या या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येऊन त्यांनी किमान 450 किती आपले डिलिव्हरीज 461 डिलिव्हरीज आणि हे पण सक्सेसफुल डिलिव्हरीज इथे केल्या आहेत. त्याबद्दल अभिमानाचीच गोष्ट आहे. यामध्ये जरी आपल्याला काही अदृश्य हात आहेत, जसं डॉक्टर राजमाने सर म्हटले, इकडचे जसे चौधरी साहेब म्हणा, आपल्या पंचायत समिती सदस्य, मग सरपंच, उपसरपंच, आमचे BDO मॅडम, आमचे जे वरिष्ठ आहेत, जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त आरोग्य अधिकारी, यांचा सगळ्यांचा एक आम्ही मिळून बनवलेला हा उपक्रम आहे. त्या एकमेकांना सपोर्ट करून मग कुठे कधी काही गोष्टींमध्ये आम्हाला अडचणी येतात, पण ते एकमेकांच्या संपर्कात येऊन आम्हाला वरिष्ठांकडून पण एक चांगलाच याच्यामध्ये प्रतिसाद मिळतो. आणि आमच्या सगळ्यांचा दृष्टिकोन हाच असतो की आलेली जी माता आहे
ती इथे आल्यानंतर त्यांची प्रसूती ही नॉर्मल आणि व्यवस्थित झाली पाहिजे. त्यामध्ये सायमन पीएचसी अतिशय जबरदस्त आहे. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. ह्या सगळ्या मेन दीपस्तंभ आपल्या मागच्या आशाताई आहे आणि असंच पुढे पण त्यांनी ॲक्च्युली ही चॅलेंज सगळ्यांना दिलेली आहे. त्याबद्दल एवढंच माझं मत आहे. आपण बघू शकता टीम वर्क कसं असावं तर सावंत PSC अंतर्गत जे आपण जळत उदाहरण बघितलेलं आहे आणि आज राज्य त्या सर त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. धन्यवाद.